हॅलो हाय नमस्कार. तर सकाळची सुरुवात झाली होती, संडे होता त्याच्यामुळे स्पेशल असे मसाले डोसे केले होते घरी. पण काय करणार ना, करायला घेतलं काय होतं वेगळंच. म्हणजे बघा, मी डोसे करायला घेतले, मस्त मसाला डोसे, आणि म्हटलं मस्त चटणी करूया त्याच्याबरोबर खोबऱ्याची. पण लाईटच गेली. भरपूर पाऊस असल्यामुळे लाईट गेली आणि लाईटीची वाट बघता बघता माझे डोसे सगळे करून झाले होते, पण लाईट काही आली नाही. मग शेवटीला म्हटलं आता विदाऊट चटणी अशीच डोसे खाऊया, मसाले डोसे. पण मी इतके छान बनवले होते की विदाऊट पण चांगले लागले चटणीसोबत. मग चटणीशिवाय आम्ही ठरवलं, चला आता डोसे खायला घेऊया. मस्तपैकी गरमागरम कॉफी केली आणि कॉफी पियत पियत दोघंसाठी पावसाची मजा घेत नवरा बायकोने आम्ही मस्तपैकी मसाला डोसे खाल्ले आणि खूप छान बनवले होते. सुगरण तर मी आहेच, तर म्हटलं चला. तर मग नंतर संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे 5 वाजले होते. दिवसभर यांचं काम होतं, ते सगळं झालं. मग म्हटलं चला ना कुठेतरी बाहेर जाऊया. मग हे म्हणाले चल आज आपण कल्याणमधलं सिटी पार्क फिरायला जाऊया. म्हणजे आमच्या घराच्या 2 पावलाच्या अंतरावर आहे, पण आम्ही इतके दिवस गेलो नव्हतो. मग निघायचं म्हटलं तर आमच्या नवऱ्याचा मेकअप काही संपत नाही. त्यांना सनस्क्रीन लावल्याशिवाय ते कुठेच बाहेर जात नाही. मी रेडी आहे, पण ते अजून रेडी नव्हती. मग ते रेडी झाले आणि मग नंतर आम्ही निघायची तयारी करायला लागलो. त्यांना म्हटलं चला. इतर वेळेस सगळे नवरे बायकांना म्हणतात चला चला चला, पण इथे मी त्यांना म्हणत असते चला चला चला, कारण का ते रेडी व्हायला उशीर करतात. मग नंतर बहिणीकडे गेलो. समोरच्याच कॉम्प्लेक्समध्ये माझी मम्मी राहते. मग बहिणीला म्हटलं तू पण चल. मग तिलाही घ्यायला निघालो. मग थोडंसं माझी बहीण रेडी होऊन येईपर्यंत आम्ही बाकी खाली थोडीशी मजा मस्ती केली. मी मस्त पावसाचं वातावरण होतं, खूप हवा वगैरे छान येत होती, म्हणून थोडीशी मजा मस्ती केली. मग फायनली माझी बहीण आली आणि तिला म्हटलं चला आता जाऊया. मग आम्ही निघालो सिटी पार्कला. 2 पावलाच्या अंतरावरच आहे. मग सिटी पार्कमध्ये येऊन पोचलो. बघितलं तर बापरे, इतकी सारी गर्दी. दुनियाभरचे लोक लांबून 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 इकडे येतात आणि आमच्या बाजूलाच आहे, पण आम्हाला यायला आळस पण आहे ना. मग बघा, मी त्यामुळे तिकीट घेतलं. तिकीट जेव्हा इथं फ्री होतं तेव्हा आम्ही आलो नाही, आणि आता पैसे द्यावे लागतात तेव्हा आम्ही आलो आहे. मग काय, लेडीजला इथे फॅसिलिटीज आहेत. तर लेडीजचे 10 रुपये, जेंट्सचे 20 रुपये देऊन आम्ही 3 तिकीट्स घेतले आणि सिटी पार्कमध्ये आलो. एंट्री घेताच म्हटलं चला चला इकडनं थोडेसे व्हिडिओज काढायला सुरुवात करतो. पैसे दिलेच आहे तर थोडंसं व्लॉग पण बनवायलाच घेऊया. मग काय मस्तपैकी आम्ही दोघं आलो. पण इथे आता व्हॉईसवर का द्यावं लागते, कारण का बाजूला सगळीकडे बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं गाण्याचं, तर कॉपीराईट येईल. म्हणून म्हटलं चला आता व्हॉईस ओव्हरच देऊया. खूप मस्त वाटत होतं वातावरण, पण प्रचंड गर्दी होती. संडे होता त्याच्यामुळे भरपूर लोक होते. इथे लोक जॉगिंगला येतात, वॉकला येतात, फोटो काढायला येतात, व्हिडिओ काढायला येतात, बरंच काही काही करायला येतात. जर तुम्हाला इथे फोटो बिटो काढायचं असेल तर त्याचे पैसे ऑलरेडी तुम्हाला द्यावे लागतात, चार्जेस पे करावे लागतात. भरपूर काही इथे आहेत रिस्ट्रिक्शन. बाहेरचं खायला वगैरे घेऊन येऊ नाही शकत. इथे बघा, हा आहे ना, इथं मसाज सेंटर होतं. इथे मसाजच्या चेअर्स लावल्या होत्या. त्याच्याच बाजूला मुलांसाठी खेळायसाठी एक असं छोटंसं प्ले स्कूलसारखं होतं. मग इथे असे खूप सारे ॲक्टिव्हिटीजचं होतं. मी ते पण तुम्हाला दाखवते. पण इथे बाजूला मस्त असं गार्डन होतं. इथे तुम्ही येऊन बसू शकता, निवांत छान गप्पा मारू शकता बघा. आणि हा पेटवाला एरिया, म्हणजे तुम्ही तिथे डॉग्स कॅट वगैरे काय असेल तर त्यांना खेळायला इथे घेऊन येऊ शकता. असा हा एवढा मोठा गार्डन आहे. इथे लिहिलेलं आहे पेटसाठी. मग पेटसाठी पण चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. त्याचेही काही स्पेसिफिक चार्जेस असतात जर तुम्हाला पेट घेऊन यायचं आहे तर. त्याच्यानंतर इथे थोडंसं एक सेल्फी पॉईंट होता हार्ट शेपवाला. तर म्हटलं चला आता आलोच आहे तर फोटो काढूनच घेऊया. मग थोडेफार फोटो काढायला घेतले मस्तपैकी. इथे लोक लाईनीला वेटिंगला उभेच होते आणि लोक खूप मस्त असे नटून थटून आले. आणि मी अशीच उठून निघाले होते. नंतर इथे मिनी ट्रेन होती, परत इथे लंडनला जाण्याची बस होती जी लहान मुलांसाठीच होती, पण ट्रेन फार क्यूट होती आणि बस खतरनाक गणसता परत. तुम्ही जाताय काय? जाताय का? जाते तू जाते ये जाएंगे डेरिंग बाज इंसान. 1 करोड़ दिया तो मैं जाऊंगा. त्याच्या तिथे बलून शॉटवाला होतं. 5 बलून फोडायचे असतील तर 50 रुपये पे करावे लागतील. म्हटलं कशाला, आणि गिफ्टमध्ये काही रिटर्न मिळणार नव्हते. एक छोटंसं किचन होतं जे 5-5 रुपयाला बाहेर मिळतं. म्हटलं कशाला 50 रुपये घालवायचे. टॅलेंट आपल्यात आहेच माहिती आहे बलून शॉटचं, तर कशाला उगाचच दाखवायचं, शो ऑफ करायचं. म्हणून बघायला गेलो होतं. तिकडे लहान मुलांचे झोकळे होते. इथं हा बंजी जम्पिंगवाला होता. तिथे बंजी जम्पिंग एज लिमिटमध्ये होतं, म्हणजे तुमचं एज पण कमी हवं आहे, लहान हवं तुम्ही, 18च्या आतमध्ये हवेत, आणि त्याच्यात तुम्हाला प्लस वजनही तुमचं कमी हवं, म्हणजे 60 वजनाच्या आतमध्ये तुमचं वजन हवं आहे. म्हणजे त्याच्यात पण आम्ही त्या फॅकल्टीत बसत नव्हतो. तरी पण ह्या मुलाचं आम्ही करामत बघायला थांबलो. खूप मस्त होती करामत त्या मुलाची, आणि खरंच पोरामध्ये गट्स होतेच बाबा, की एवढं सगळं तो असं हाय जंपला जात होता. मला तर हाईटपासून फारच भीती वाटते, पण तरी तो मुलगा इतका छान हँडल करत होता. आणि लहानच होता, पण त्याच्या बाजूला ना त्याची आई होती. तिचा जीव असा खालीवर होत होता त्याच्या आईचा. मी त्यांना म्हणत होते तुम्ही मम्मी आहे का त्यांची? म्हणते हो, मला खूप भीती वाटते, माझा पोरगा करते. बघा, ही त्याची मम्मी होती, पिंक ड्रेसवाली. त्याच्यानंतर आम्ही तर तिकडे काही गेलो नाही. त्याच्यानंतर इथं लहान मुलांचं हे असं खेळण्याचं होतं.
तिथेही एक वेलकम म्हणून एक होतं लहान मुलांचं. मी ज्योतीला म्हणाले तू छोटी आहेस ना तू जा. ती म्हणाली मी काय जात नाही. म्हणून त्याचं 4 चेअरवालं होतं जिकडे 4 जण असे बसून फिरू शकतात. म्हटलं माझ्याने काही झेपणार नाही ते. त्याच्यानंतर इथे झोकळे होते, ह्याच्यात बसायचं म्हटलं तर हे काय मला बसायला त्यांनी दिलं नाही. पण काय यांचं वजन नाही बसलंय. बाकी तर आमच्यामध्ये खूप डेअरिंग आहे. बस क्या है ना वजन से मार खा गया, वजन थोड़ा ज्यादा है. लड़का बोला कि नहीं हो सकता है. वो बोला कि नहीं होएगा, तुम नहीं आ सकते. देखते हमको बोला वापस जाओ. वो बच्चे लोग का है. हमारा वजन थोड़ा ज्यादा है, वरना हमारे में डेयरिंग बहुत है. इधर कोई भी मेरे लिए झूला नहीं है, सब बच्चों लोग के लिए. एक भी झूले पे मेरे को नहीं बिठा रहे. ट्रेन में बोला बैठने के लिए, ट्रेन में नहीं. बस में भी नहीं. कोई झूले पे मेरे को नहीं बिठा रहे लोग. सब बच्चों के झूले. देखो अब क्या फायदा मेरे को सिटी पार्क आके. इथे क्यूट असं आईस कॅन्डीवालं पण हा झोकळा होता, पण त्याच्यात फक्त पॅरेंट्स आणि त्याचा मुलगाच बसू शकत होतं. इथे पण होतं, त्याच्यात पण तुम्हाला एक लहान बाबू तुमच्यासोबत पाहिजे, पॅरेंट्स पाहिजे. तर मी पॅरेंट्स नाही तर मी काय करू. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो. हा फन आणि काय फन अनलिमिटेड या झोनमधून आम्ही बाहेर पडलो. इथे पुन्हा ती ट्रेन दिसली. म्हटलं ट्रेनमध्ये बसा होता. ते म्हणाले ट्रेनमध्ये पण बसू नाही शकत, छोटे मुलंच तुम्ही पाहिजे. आता मी कुठून आणू छोटे मुलं सांगा मला. त्याच्यानंतर इथे आम्ही आलो. इथे मस्त तलाव आहे, तलावामधून फाउंटन असं निघतं रात्रीचं, पण आम्ही गेलो ते आमच्या वेळेस तर फाउंटन चालू नव्हता, म्हणजे आमचं नशीबच खराब आहे. त्याच्यानंतर म्हटलं चला आता इकडनं उडी मारून थोडंसं खाली जाऊया आणि जरा बघूया. तिकडे ना असे खूप छान 3D मध्ये पेंटिंग्स केलेले होते. तुम्हाला वाघ, सिंह, हत्ती असं वाटेल रिअल आहेत, म्हणजे तुम्ही जे फोटो काढताना ते असे रिअलिस्टिक वाटतात. त्याच्यानंतर ह्यांचा हातात घेतला. म्हटलं चला थोडंसं रोमॅन्टिक रील बनवूया. तर हे काही तयार झाले नाहीत, पण म्हटलं चला हातात हात घालून फिरूयाच. मग नंतर माझी बहीण मागून व्हिडिओ शूट करत होती, पण तलावाच्या इकडे गेलं. म्हटलं थोडंफार तरी फाउंटन सुरू होईल, मस्त वाटेल, पण काही ते सुरू होईनाच झालं. म्हटलं जाऊ दे. मग आम्ही गेलो जरा वाघ, सिंह, हत्ती बघायला. तर बघायला गेलो तर तिकडे खूप सारी गर्दी होती फोटो बिटो काढायला. तर म्हटलं जाऊ द्या, थोडं पुढे जाऊया आपण आणि पुढे जाऊन बघूया कुठे आपल्याला जागा मिळते फोटो बिटो काढायला. म्हणून मग आम्ही गेलो एक ठिकाणी, तर तिकडे मस्त जागा आम्हाला मिळाली. तिकडे म्हटलं चला त्याच्याच ठिकाणी बसून फोटो बिटो काढूया. पण इकडे चालता चालता आम्हाला तिथेही जायचं वाटलं की बाबा नको. मग इकडे आम्ही फायनली ठरवलं फोटो काढायचं, कारण का जागा मस्त होती. नको तुला मारतील. शेर आला. भाग ताई, भाग अर्जुन, भाग. भाग. One, two, three. तिकडनं झाल्यानंतर ह्या शिड्यांवरती चढायला आलो. तर हे फक्त पेंटिंग होतं, पण 3D इफेक्ट असल्यामुळे असं वाटतं तुम्ही खरं त्या शिड्या चढून वर जाताय म्हणून. पण खरंच खूप अमेझिंग पेंटिंग्स होत्या त्या. त्याच्यामुळे तिकडे खूप मजा आली आम्हाला फोटोज काढायला. फुल जंगल थीम वाटत होतं, म्हणजे तुम्ही खरंच जंगलात वावरताय असंच वाटतं. आणि नंतर इथे हा हिपोपोटॅमस होता, त्याच्यात हात टाकून मी फोटो काढत होते. बहीण म्हणत होती हात नको टाकू, मुंडकच टाक त्याच्यामध्ये, तुझं डोकं टाक, म्हणजे असं रिअल फील येईल. पण काही तो पोज व्यवस्थित जमला नाही मला, तरी कसा बसा मी ट्राय केला. पण फोटोज फार छान आले, मजा आली. त्याच्यानंतर माझी बहिणीने म्हटलं आता चल जाऊया. आपल्या सायकलवाल्याचा फोन येतोय, कारण का आम्ही तिकडे सायकल बुकिंग केली होती. तर म्हणालो ते हाफ एन आवर नंतर आहे. तर हाफ एन आवर आमचा झाला होता आणि आम्हाला सायकलवाल्याचा फोन आला की तुमचा नंबर लागलेला या म्हणून. मग आम्ही निघालो होतो. माझी बहीण मस्त अशी पळत निघाली होती. फुल मजा करत होतो आम्ही, कारण का खूप मस्त वाटत होतं आणि खूप म्हणजे पहिल्यांदा आल्यामुळे सगळ्यांनाच मजा वाटत होती. किती वर्षानंतर हातात घेतली. ये डबल सीट साइकिल ट्रिपल सीट जाएंगे मैं, मेरी बहन और ये चलो. आता लग्नानंतर पहिल्यांदाच मी ह्यांच्याबरोबर सायकलवर बसणार होते. मी आयुष्यात कधी सायकलवर बसले नाही आणि मला येतही नाही. आणि ह्यांनी तर लहान असताना सायकल चालवली, त्याच्यानंतर त्यांनी सायकलही हातात घेतली नाही. डायरेक्ट आता लहानपणानंतर आता लग्नानंतर सायकल हातात घेतली. त्याच्यामुळे त्यांची प्रॅक्टिस काही सुटली होती, त्यांना काही जमत नव्हतं. तरी कसं बसं ते चालवत होते. आणि इथून डबल सीट असल्यामुळे मलाही पेंडल मारायचं होते, पण मला काही ते जमत नव्हतं. पण माझा बॅलन्स जात होता, त्याच्यामुळे त्यांचाही बॅलन्स जात होता आणि त्यांना भीती वाटत होती. आणि खरोखर मला तो सायकलचा अनुभव ना असं वाटत होतं मी कुठल्या तरी मोठ्या अशा झोकळ्यात बसल्या जिकडनं मी पडेन असा अनुभव होता. पण माझी बहीण खूप हसत होती, पण इथे कॉपीराईट येत होतं ना व्हिडिओला म्युझिक असल्यामुळे. नाहीतर ह्याचा जर ऑडिओ दाखवला असता ना तो खूप हसला असतात तुम्ही, कारण का आम्ही खूप हसत होतो हा व्हिडिओ करताना. आणि हे सायकल चालवताना तर
इतकी धमाल आली ना, म्हणजे इतकं म्हणजे विचारूच नका. फुल असा बेस्ट अनुभव होता सायकलचा. ह्यांच्याबरोबर तर पहिल्यांदाच सायकलवर बसले होते डबल सीट, आणि त्यांना ती चालवताही धड येत नव्हती कारण का त्यांची प्रॅक्टिस नव्हती. आणि मला भीती वाटत होती कारण का मी पडेल, काय होईल. त्यांना ते सांगत होती, बघा एकच बायको आहे तुमची, पडली बिडली तर परत दुसरी बायको कुठून आणा, हातपाय मोडले तर उद्या तुम्हाला डबा भेटणार नाही, हे सगळं त्यांना सांगत होते. त्याच्यामुळे ते आणखी नर्वस होतात आणि एक ठिकाणी जाऊन आम्ही धडकलो पण पडलो नाही, फक्त बॅलन्स झाला. तर तिकडचा बॅलन्स गेल्यानंतर आम्ही कसं बसं थांबवलो स्वतःला आणि मग नंतर उतरायचा प्रयत्न केला. पण मी कपडे असे घातले होते ना, मला काय माहिती ते सायकल होणार होती. मी पण शॉर्ट्स वगैरे घालून आले असते, पण मी आले होते लॉंग फ्रॉक घालून. आता त्या फ्रॉकमुळे मला सायकलवर धड बसताही येत नव्हतं आणि बसले तर उतरताही येत नव्हतं. पण मला खूप हसायला येत होतं आणि आम्ही खूप हसत होतो. बापरे, हसून हसून अक्षरशः पोटात दुखलं होतं आमच्या. म्हणजे सायकल मग खूप कमी खेळलो पण मजा भरपूर केली आम्ही. आणि नंतर आता आम्ही ते ट्रिपल सीट करायचं ठरवलं. ट्रिपल सीटमध्ये मी, माझी बहीण आणि आम्ही तिघंही बसलो. आता त्यांना मला घेऊन चालवता येत नव्हती धड. आता आम्ही तिघं बसल्यानंतर तर आणखीनच त्यांना काही जमेन असं झालं. तरी आम्ही कसं बसं चालवायचा प्रयत्न केला. 2 मिनटं चालवायचा प्रयत्न केला पण त्यांना काही जमेना. मग नंतर आम्ही गिवअप केलं, म्हटलं पडण्यापेक्षा तो सोडूनच द्या, नका चालवू उगाचच आहे. मग ते म्हणाले तुम्ही दोघी पण उतरा, मी एकटा चालवेन, तुम्ही उतरा दोघींनी, मला तुमच्या दोघींना घेऊन जायचं. म्हटलं की भीती वाटते. माझी बहीण उतरली, म्हटली मी नाही बाबा जाणार, मी पडेन. नंतर इथे मी अडकली. म्हटलं बाई मी कसे कपडे घालून आले की ते अडकले. मेरी दुनिया का सब काम सिखाया लेकिन साइकिल चलाना नहीं सिखाया. आज साइकिल चलाना आता तो इसमें डबल सीट लेके जाती थी मैं. कुछ नहीं सब सिखाया लेकिन ये क्यों नहीं सिखाया. मैं मेरे घर जाके मम्मी से बोलेगी. आता हे म्हणत होते तुमच्या दोघींना घेऊन मला काही जमत नाही, तुम्ही खूप घाबरताय आणि तुला तर बिलकुल घेऊन जाणार नाही कारण तू खूपच घाबरते. मी एकटा जातो. मग एकटे ते निघाले सायकल घेऊन राईडला आणि थोडंसं मस्त त्यांनी सायकल एकट्याने खूप छान चालवली सायकल आणि ते चालवून घेऊन आले. खूप मजा केली आम्ही. फुल पैसा वसूल 100 रुपये दिले सायकलीचे, पण ते 100 रुपये फुल वसूल केले. फुल मजा आली. म्हणजे जास्त चालवायला नाही भेटली पण फुल मस्त मजा केली, फुल एन्जॉय. 100 रुपये फुल वसूल. काय हाफ एन आवरची 100 रुपये दिले त्या सायकलचे कारण का ती डबल सीटेड सायकल होती त्याच्यामुळे. बाकी सायकलचे 20 रुपीज 50 रुपीज असे होते, पण वर्थ होतं, मजा आली. तो जवळ घर आहे माझं या सिटी पार्कपासून. म्हणजे इतक्या दिवस झाले, म्हणजे आम्हाला तर इथे राहता अराऊंड 10-12 वर्ष झाले कल्याणमध्ये. आणि सिटी पार्क बनल्यापासून जेव्हा इथे तिकीट्स पण नव्हते, तेव्हा फ्री ऑफ कॉस्ट होतं, तेव्हा पण लोक येत होती. पण मी कधीच आले नाही ना, माझ्या घरात आम्ही कुणी आलो नाही कारण का वेळच नव्हता कामातून. आणि आता हे सिटी पार्क होऊन 1.5 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर आता मी आले जेव्हा इथे तिकीट्स वगैरे लागले सगळं हे. पण बरं झालं आता आले कारण का आता जरा खूप साऱ्या फॅसिलिटीज आणखीन झाल्यात आणि आणखीन होणार पण आहे तिथे म्हणतात. पण मस्त आहे. मी माझ्या बिल्डिंगच्या बिल्डिंगच्या खाली गार्डन आहे तिकडे जात नाही, तर इकडे काय जाणार आहे. त्याच्यामुळे आज माझा नवरा घरी होता, म्हटलं चला त्यानिमित्ताने जरा फिरून येऊया. म्हणून मग यांची संध्याकाळची जरा मीटिंग नव्हत्या काही, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं चला तुम्हाला संध्याकाळी वेळ आहे तर जरा चला फिरून येऊया. म्हणून आम्ही फिरायला निघालो, माझी बहीण आम्ही मस्त. आणि सिटी पार्कमध्ये आलो आणि फुल पैसा वसूल मजा केली. काय घेणार होते मला, काय घेणार होते आता तुम्ही काय म्हणालात, म्हणा जरा. नाही म्हणा ते लहान मुलांचे शूज असतात ना, ते मला फार आवडले ना, ते म्हणतात तुला पण घेतो. पिक्चर खतम, चलो झालं पैसे वसूल. अच्छा एक्सरसाइज है ना, रोज आओ इस सिटी पार्क में और करो. आता इतकी धमाल केल्यानंतर खायला तर पाहिजे ना. तर बाजूला भरपूर सारे स्टॉल्स होते पण आम्हाला पाणीपुरी भेळपुरी काय काय यायचं नव्हतं. म्हटलं चला हे खाऊया, चाप खाऊया. हे व्हेज सोया चाप असतात, माझ्या बहिणीला आणि मला खूप आवडतात. माझे हे पहिल्यांदा म्हणजे सेकंड टाईम खाणार होते, त्याला पहिल्यांदा दिलं होतं पण त्यांना लक्षात नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पुन्हा खाऊया. मग आम्ही गार्लिक सोया चाप ऑर्डर केला आणि एक मलाईवाला ऑर्डर केला. मग आता ते बनवत होते व्यवस्थितपणे, तर मी बघत होते कसं बनवत आहेत. म्हटलं चला व्हिडिओ तरी बनवून घ्या, नंतर घरी कधी बनवायचा वेळ आले तर मी बनवेन, तरी हे बघून आहे ना. म्हणून मी त्यांच्याकडनं सगळे रेसिपी बघितली पण त्यांचे मसाले काही होते ते काही कळले नाही मला. पण ठीक आहे, एकदा तरी मी ट्राय घरी नक्कीच करेन हे बनवायचं. मग त्यांनी मस्त असा स्मोक वगैरे दिला आणि हे आमचे मलाई चाम रेडी झाले होते. आता गार्लिकवाले बनणार होते, तर हे ते ओनर आहेत तिकडचे, त्या ओनरनी तिकडे जाऊन आमची प्लेट सर्व केली. नंतर इथे आता हे सोयावाले गार्लिकमध्ये बनवत होते, पण गार्लिकवाल्याला पण सेमच मसाले ॲड केले होते, फक्त गार्लिक त्यांनी पेस्ट ॲड केली होती आणि फ्रेश क्रीम ॲड केली होती ह्याच्यातसुद्धा. नंतर मस्तपैकी त्यांनी पुन्हा याला जाऊन स्मोक दिला. तर घरात स्मोकवाला माझ्याकडे नाही आहे, पण मी तरी पण काहीतरी जुगाड करून एकदा घरी तर नक्की ही रेसिपी बनवेनच. त्याच्यानंतर ही आमची प्लेट लागली होती आणि म्हटलं चला टेबलवर जाऊया. ये मलाई सोया चाप, अब देखिए टेस्ट कैसा है.
ये दोनों 150 के नहीं 110. ये 110 हाफ हाफ है. अगर फुल लेते तो 220 का कुछ है. तो हाफ हमारे लिए इनफ है तीनों के लिए. चलो अब ये खा के मैं देखूँ. रुको रुको. ये मैं खा के देखती हूँ. नाइस. मलाई वाला बहुत अच्छा है. बेबी तो गार्लिक वाला मला गार्लिक वाला आवडला. मस्त आहे. अच्छा मलाईपेक्षा गार्लिक वाला गार्लिक वाला चांगला आहे. रुको मैं बाल बांध के पहले खाऊंगी. गार्लिक वाला चांगला आहे. चलो देखते हैं. होम स्वीट होम काय काय घेऊन आलं दाखवा. सामान घेऊन आलेलो आहे फिरून.